हॅलो, आज आपण बघणार आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. आज आपण बघणार आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. तर SHM म्हणजे काय आपण लास्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. इट इज अ सिम्पल हार्मोनिक मोशन. ऑसिलेशनलाच आपण सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणतो. असं का म्हणतो ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. जर ज्यांना माहिती नाही आहे की ऑसिलेशनला आपण SHM असं का म्हणतो तर ते लास्ट व्हिडिओ बघू शकतात. ओके, तर आपण बघणार आहे या SHMचं डिफरन्शियल इक्वेशन. SHMमध्ये आपण एक इक्वेशन बघितलेलं होतं. SHMची डेफिनेशन काय होती? इट इज अ लिनियर पिरियॉडिक मोशन इन विच रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. म्हणजे बघा, इथे आपण एक ब्लॉक कन्सिडर केलेला आहे, तो मीन पोझिशनला आहे, त्याच्यावर कोणताही फोर्स आता अप्लाय झालेला नाही. F इज इक्वल टू काय आहे? 0. ही आहे मीन पोझिशन. तोच ब्लॉक जर आपण डिस्प्लेस केला विथ डिस्प्लेसमेंट x फ्रॉम इट्स मीन पोझिशन, एक एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय केलेला आहे आणि त्याच्यामुळे हा ब्लॉक आपण डिस्प्लेस केलेला आहे x एवढ्या डिस्प्लेसमेंटपर्यंत आणि त्या ब्लॉकचं मास आहे m. तर त्या एक्सटर्नल फोर्सची व्हॅल्यू काय होणार आहे बघा. एक्सटर्नल फोर्सची व्हॅल्यू F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. हा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. आता हा डिस्प्लेस केल्यानंतर ही स्ट्रिंग काय आहे? इलास्टिक बॉडी असल्यामुळे याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे की ते ओरिजिनल पोझिशनला येऊ शकतं. तर त्याच्यासाठी या स्प्रिंगमध्ये एक रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होतो आणि तो रिस्टोरिंग फोर्स या ब्लॉकवर स्प्रिंग अप्लाय करते जेणेकरून हा ब्लॉक मीन पोझिशनला यावा. तर त्या रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन आहे टुवर्ड्स मीन पोझिशन. रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स मीन पोझिशन. आपण अप्लाय केलेला फोर्स राईट डायरेक्शनला आहे, रिस्टोरिंग फोर्स लेफ्ट डायरेक्शन. म्हणजेच काय तर applied external force and restoring force are always oppositely directed but equal in magnitude. जेवढा आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार आहे तेवढाच इंटरनल रिस्टोरिंग फोर्स क्रिएट होणार आहे. आता इथे बघा, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन पण राईट आहे मीन पोझिशनपासून, रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स मीन पोझिशन आहे. तर याच्यावरून आपण हे एक इक्वेशन लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. काय होतं तर रिस्टोरिंग फोर्स हा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि त्या दोन्हीची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट. जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त म्हणजेच काय, जेवढा एक्सटर्नल फोर्स जास्त तेवढी डिस्प्लेसमेंट जास्त, तेवढा रिस्टोरिंग फोर्स जास्त क्रिएट होणार मेन पोझिशनवर येण्यासाठी. जेवढा एक्सटर्नल फोर्स कमी तेवढी डिस्प्लेसमेंट कमी असणार आहे आणि तेवढा रिस्टोरिंग फोर्स कमी क्रिएट होणार आहे मेन पोझिशनवर येण्यासाठी. ओके, त्यामुळे आपल्याला रिलेशन मिळालं. F इज इक्वल टू प्रोपोर्शनॅलिटीचं जेव्हा आपण इक्वल टू करणार तेव्हा इथे K कॉन्स्टंट ॲड होणार आहे, वेअर K इज अ फोर्स कॉन्स्टंट. Okay, we consider this as a second equation. From 1 and 2 what we can write, आपण 1 आणि 2 वर काय लिहू शकतो. एक्सटर्नल अप्लाइड फोर हा रिस्टोरिंग फोर्स सेम आहे, म्हणजे LHS सेम आहे, देअरफॉर RHS ऑल्सो सेम. म्हणजेच काय येणार, फ्रॉम 1 and 2 MA इज इक्वल टू मायनस KX. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला A ची व्हॅल्यू काढायची. आपल्याला माहिती आहे वेलॉसिटी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग ॲक्सिलरेशन काय आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग d/dt आहे, तसं या वेलॉसिटीच्या ऐवजी आपण हे dx/dt इथे लिहू शकतो. सो दिस इज अ डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, that is second order derivative of displacement with respect to time is a acceleration. So we can replace acceleration here by d square x by dt square. M into d square x by dt square is equal to minus kx. Now divide, next step is a divide both sides by m. आता आपण m ना डिवाइड करणार आहे, तर इथे काय येणार बघा, d square x by dt square. इथे जेव्हा आपण m ना डिवाइड होणार तेव्हा हा m कॅन्सल होणार, राईट साईडला पण m ना डिवाइड होणार, तर इथे काय येणार मायनस KM इंटू x.
minus k by m into x. Now simplify this equation or rewrite this equation by taking this term in the left side, that is minus k by m into x. When we move this to left side of equal to sign, then we get here plus k by m into x is equal to 0. Here k by m, आता पुढची स्टेप काय आहे, लेट k by m is equal to omega square, where omega is equal to angular frequency. इथे आपण ओमेगाला काय कन्सिडर करणार आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर इथे आपण रिप्लेस करूया डी स्क्वेअर एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. दिस इज अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. ओके, हे आहे डिफरन्शियल इक्वेशन SHMचं. तर टोटल आपण बघूया. पहिल्यांदा रिस्टोरिंग फोर्स घेतला, एक्सटर्नल अप्लाइड फोर्स केला, दोन्ही इक्वेट केले, ॲक्सलरेशनला रिप्लेस केलं, एमनं डिवाइड केलं, त्याच्यानंतर के बाय एमला रिप्लेस केलेला आहे ओमेगा स्क्वेअर, वेर ओमेगा इज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता या इक्वेशनमध्ये आपण ओमेगाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी असं म्हटलेलं आहे. तर तुम्हाला आठवत असेल तर आपण सर्क्युलर मोशनमध्ये ओमेगा हे नोटेशन अँग्युलर व्हेलॉसिटीला सुद्धा दिलं होतं. तर इथे अँग्युलर फ्रिक्वेन्सीला सुद्धा ओमेगा असं का घेतले तर ते बघूयात. तर त्याच्यासाठी आपल्याला एक टर्म लक्षात ठेवायची आहे, प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ लिनियर SHM. आता हे काय आहे ते तुम्हाला नेक्स्ट पॉईंटमध्ये, या चॅप्टरच्या नेक्स्ट पॉईंटमध्ये ते कवर होणार आहेत. याच्यानंतर डेरिवेशन्स आहेत थोडे आणि त्याच्यानंतर आपण हा पॉईंट बघणार आहे, प्रोजेक्शन ऑफ UCM इज अ लिनियर SHM. पण हे जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल की ओमेगाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी आपण का म्हणणार आहे, तर त्याचं रिझन आपल्याला इथं मिळेल. तर आपण एक पॉईंट कन्सिडर करूया. हा पॉईंट एक सर्क्युलर पाथ कवर करतो, म्हणजेच काय, सर्क्युलर मोशन करतो. तर या पॉईंटचंच आपल्याला या एक्स ॲक्सिसवर प्रोजेक्शन घ्यायचं आहे. ओके, तर हा पॉईंट इथे आहे, याचं या एक्स ॲक्सिसवरचं प्रोजेक्शन आपण कन्सिडर करूयात. इथे हा ब्लॉक आहे, हा पॉईंट मूव्ह झालेला आहे इथून इथपर्यंत विथ अ युनिफॉर्म व्हेलॉसिटी. ओके, तर याचं प्रोजेक्शन आपण काढूयात. इथपर्यंत मूव्ह झालेला आहे, याचं प्रोजेक्शन एक्स ॲक्सिसवर इथे आलेलं आहे. म्हणजे जेव्हा हा पॉईंट इथून इथपर्यंत मूव्ह होणार आहे तेव्हा हा ब्लॉक इथून इथे शिफ्ट होईल. जेव्हा हा पॉईंट पुढे मूव्ह होईल इथपर्यंत तेव्हा त्याचं प्रोजेक्शन या एक्स ॲक्सिसवर इथे असेल. ओके, तसंच हा जेव्हा ब्लॉक इथपर्यंत जाईल असं आपण कन्सिडर करूयात, याचं प्रोजेक्शन इथे असेल. हा ब्लॉक इथपर्यंत आलेला आहे, पुन्हा याचं प्रोजेक्शन इथे मिळालं आपल्याला. जसजसा पॉईंट हा पुढे जाईल तसतसं आपण इथे प्रोजेक्शन कन्सिडर केलं तर बघा, पॉईंट जेव्हा हा सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार आहे या सर्क्युलर पाथवर, तसंच हा ब्लॉक जो आहे तो टू अँड फ्रो मोशन करत आहे या स्ट्रेट लाईनवर किंवा या एक्स ॲक्सिसवर असं आपण कन्सिडर करूया. हे टू अँड फ्रो मोशन म्हणजेच काय असणार आहे, ऑसिलेशन म्हणजेच काय, SHM. So when particle moves with a uniform velocity in circular motion, then its projection is performing linear SHM. ओके, हे काय परफॉर्म करणार आहे, लिनियर SHM. आता हा पॉईंट जेव्हा इथं पुन्हा येणार तेव्हा याचं प्रोजेक्शन इथेच राहील. म्हणजे हा पार्टिकल जेव्हा असा मूव्ह होणार आहे तेव्हा हा जो ब्लॉक आहे तो टू अँड फ्रो मोशन करणार आहे. ओके, हेच प्रोजेक्शन तुम्ही वाय ॲक्सिसवर सुद्धा घेऊन बघू शकता. तेव्हा हा जो ब्लॉक आहे तो असा अप अँड डाऊन मोशन करेल, म्हणजेच SHM असणार आहे. तर आपल्याला काय पाहिजे आहे, एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी याला किती पार्ट कव्हर करावा लागला, केवढा पाथ कव्हर केला आहे बघा एक रोटेशनसाठी. टू कंप्लीट वन सायकल किंवा इथं टू कंप्लीट वन ऑसिलेशन. ओके, इथून इथंपर्यंत रिपीट येणं म्हणजे ह्याचं एक ऑसिलेशन झालं. तसंच या पॉईंटचं एक रोटेशन इथून इथंपर्यंत झालेलं आहे. तर याच्यासाठी ह्याला पाथ किती कव्हर करावा लागणार आहे, इथं π/2 पाय, 3π/2 2π. म्हणजेच वन सायकल किंवा वन ऑसिलेशन किंवा वन रोटेशन इज इक्वल टू इथे काय आहे, 2π रॅडियन. ओके, 2π रॅडियन. समजा आपण कन्सिडर करूया एका सेकंडमध्ये विदिन 1 सेकंड इट कम्प्लीट्स 2 सायकल्स. विदिन 1 सेकंड
हा जो ब्लॉक आहे किंवा हा पार्टिकल आहे तो वन रोटेशन कंप्लीट करणार आहे, किंवा हा ब्लॉक याचं प्रोजेक्शन जे आहे ते 1 ऑसिलेशन कंप्लीट करेल, किंवा हा जो पॉईंट आहे तो एका सेकंडमध्ये 2 रिपिटेशन्स किंवा रोटेशन्स कंप्लीट करेल, आणि हा ब्लॉक त्याचं प्रोजेक्शन जे आहे ते 2 ऑसिलेशन्स कंप्लीट करेल. म्हणजेच काय, 2 सायकल एका सेकंडमध्ये झालेले आहेत. म्हणजे पाथ किती कवर झाला बघा, 2π + 2π म्हणजेच काय येणार आहे 4π रॅडियन पर सेकंड. यालाच म्हणायचं ओमेगा. हा काय आहे ओमेगा. समजा एक रोटेशन कंप्लीट करत असेल तर काय येणार आहे 2π रॅडियन पर सेकंड. जर 2 सायकल कंप्लीट करत असेल किंवा 2 ऑसिलेशन कंप्लीट होत असतील तर ओमेगा काय येणार आहे 4π रॅडियन पर सेकंड. तसंच जर 3 असतील तर 2π + 2π + 2π = 6π रॅडियन पर सेकंड. ओके, एका सेकंडमध्ये किती पाथ कवर झालेला आहे 2π + 2π + 2π. म्हणजेच काय आहे बघा, हे 6π म्हणजेच 3 × 2π. 6π म्हणजेच 3 × 2π, दॅट इज 6π. तर इथे बघा हा 2π रॅडियन पर सेकंड आपण तसंच ठेवलेला आहे, आणि हा 3 म्हणजेच काय आहे तर किती रोटेशन कंप्लीट झालेले आहेत 1 2 3, मग ते 6π आले. किंवा किती ऑसिलेशन कंप्लीट झालेले आहेत 1 2 3, म्हणजेच ही काय आहे फ्रिक्वेन्सी, जनरल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, नंबर ऑफ रिपिटेशन्स पर सेकंड. किती रिपिटेशन झालेले आहेत 1 2 3, किंवा ऑसिलेशन कन्सिडर केलं तर 1 2 3. ओके, तर ही आहे फ्रिक्वेन्सी इंटू 2π रॅडियन पर सेकंड. म्हणजेच काय आलं 2πf रॅडियन पर सेकंड इज अ ओमेगा इन जनरल. ओके, अँड दिस इज अ अँग्युलर फ्रिक्वेन्सी. हा सेम फॉर्म्युला आपण अँग्युलर वेलॉसिटीचा बघितला होता सर्क्युलर मोशनमध्ये. ओके, त्यामुळे आपण इथे अँग्युलर फ्रिक्वेन्सीला सुद्धा नोटेशन बघितलेलं, काय लिहिलेलं आहे ओमेगा. आता इथला एफ जो आहे तो फ्रिक्वेन्सीचा आहे, हा जो एफ आहे तो रिस्टोरिंग फोर्स आहे. या दोन्हीमध्ये कन्फ्युजन करायचं नाही आहे. ओके.